महिना त्याचा लाभ त्यांना मिळावा. इथं प्रवचनाला गर्दी कमी म्हणून दुःख वाटत नव्हतं, पण कमी लोकांना त्याचा लाभ मिळेल याचं दुःख वाटत होतं. कारण 4 लोकांनाही बोलायचंय, 100 लोकांनाही बोलायचंच आहे. त्यामुळे आमचं काम आम्ही करणार, पण जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ व्हावा ही त्याच्यामध्ये अपेक्षा होती. आणि त्यात आज काय होतं, दिवाळी चालू झाली. महिलांना विशेष करून घरची कामं दिवाळीची करायची आवश्यकताच असते, म्हणजे असं नाही ते टाळता येतं. मग त्याच्यामध्ये त्यांना तो वेळ द्यावा लागतो. थोडीशी शंका होती की महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहतात का, पण आज थोडासा आनंद पण वाटतोय की या सगळ्या कष्टाच्या कामातूनही अतिशय वेळ काढून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. म्हणजे तुमची भक्तीवरची श्रद्धा आता दृढ होत चालली. तुम्हाला आपल्या इतर कृतींपेक्षा भगवंतांना स्थान आता मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे याची आम्हाला खात्री पटली. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. हरे कृष्ण. तर आता दिवाळी चालू आहे, तर आपण आतापर्यंत ऐकत आलो की दिवाळी काय आहे, फक्त फराळ है ना, नवीन नवीन कपडे, फराळ आणि फटाके वाजवायचे आणि एकत्र येऊन थोडंसं आपलं सकाळचं संध्याकाळचं भगवंतांचं जे काय पूजन अर्चन तेवढंच, एवढ्यापुरतीच आपली दिवाळी मर्यादित होती. पण दिवाळी एवढ्यापुरती मर्यादित नाही. हा एक उत्सव आहे जो गेल्या 1 महिन्या म्हणजे एक पूर्ण महिनाभर चालतो आणि त्यातले मुख्य 5 ते 6 दिवस. तर काल सगळ्यात मुख्य दिवस होता कुठला, गोवत्स बारस आहे ना, गाई आणि वासरू अशा दोन्हींची पूजा. आणि आज धनत्रयोदशी दुसरा दिवस आला. तर थोडक्यात घेऊन मग आपण मूळ कार्तिक महिना आहे आणि दामोदर महिना त्याचं मुख्य जे काय कार्य ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर काल गोवत्स बारस होती. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात उच्च स्थान जर कोणाला असेल तर ते म्हणजे कोणाला, गोमातेला. गाई म्हणजे गाई या शब्दात बघा आई पण येते आणि गोमाता माता पण येते, बरोबर ना. म्हणजे आईचा उच्चार केला तरी आई येतेच आहे. आपल्या मराठी भाषेत गाई म्हटलं तरी आई आहेच आणि गोमाता म्हटलं तरी माता जोडलेलीच आहे. का म्हटलं असेल तिला गोमाता, याचा आपण जर बारकाईने विचार केला तर एक आई हीच फक्त काय करू शकते, निस्वार्थ प्रेम आपल्या मुलावर करू शकते. जगामध्ये प्रेम करणारे असंख्य असतील, पण आई सोडली तर बाकीचं कोणीही मुलावर निस्वार्थ प्रेम करू शकत नाही. म्हणून कालचे जे उत्सव आहे तो त्याच्यामध्ये पण बघा गाई आणि वासरू, आणि इथं पण एक आई आणि तिचं मूल आहे, बरोबर ना, दोन्ही आहेत. दामोदर महिना यासाठी प्रिय आहे की दोन्ही ठिकाणी भगवंतांनी आईला जास्त महत्व दिले, बरोबर ना. आईचं कर्तृत्व आहे त्या गोष्टीला जास्त महत्व दिले. म्हणजे जगामध्ये आई किती श्रेष्ठ आहे याचं उत्तम उदाहरण. आणि त्या आईचं या पूर्ण महिन्यामध्ये गुणगान व्हावं, कौतुक व्हावं आणि प्रत्येकाला आई असण्याचा मुख्य अर्थ समजावा. आजकालच्या आईंना तो अर्थ बहुधा समजत नाहीये की आपल्या जबाबदाऱ्या काही आहेत किंवा आपण काय केलं पाहिजे. तर या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा हा पूर्ण महिना आहे. त्याच्यामध्ये काल गोवत्स बारस म्हटलं ना, गायीचं आपल्या आयुष्यातलं स्थान कशावरून ओळखायचं तर एका उदाहरणात बघूयात. आपण सर्व इथं जमलोय कशासाठी, भगवान श्रीकृष्णांची आमच्याकडून काहीतरी सेवा व्हावी, बरोबर ना, भगवत भक्ती मिळावी आणि त्यांच्या सेवेमध्ये आम्हाला भगवंतांनी लीन करून घ्यावं अशी प्रार्थना आहे का. भौतिक प्रार्थना घेऊन कोण आले की मला असं घरातलं घ्यावं द्यावं, नाही ना, नोकरी लागावी असं काही नाही ना, तर भक्ती मिळावी. तर ही आपली प्रार्थना असते. म्हणजे आपण भगवंताची सेवा करायला आलो. मात्र तेच भगवंत ज्यांना आपण म्हणतोय की मला तुमची सेवा मिळावी, ते भगवंत गायीची सेवा करतात, गोमातेची सेवेमध्ये स्थित आहे. म्हणजे गोमातेचा दर्जा किती उच्च आहे बघा. म्हणून आपलं राष्ट्रीय आपल्यामध्ये जर कोणी महत्वपूर्ण व्यक्ती असेल राष्ट्राचे
तर तिथं इतर कोणाला आणि आपण पशु तर त्यांना म्हणू शकत नाही. तर गोमातेला जसं आता महाराष्ट्र शासनाने दर्जा दिला तसं खरं तर राष्ट्रीय स्तरावर गोमाताला माता म्हणून दर्जा दिला गेला पाहिजे. आणि याच्यासाठी खूप मोठं आंदोलन करपात्री महाराजांनी आपल्या इंदिरा गांधींच्या वेळेस एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं होतं संसद भवनासमोर. आणि शांततेचा मार्गाने ते आंदोलन चालू होतं. तिच्याकडून कबूल करून घेतलेलं होतं, कारण आणीबाणीचं हे झाल्यानंतर सरकार ढासळणार हे निश्चित होतं. पण त्याच्यावर तिनं घोषणा करून मोकळी झालेली, काय मी पुन्हा सत्तेत आली तर काय करेन, गोमातेला राष्ट्रीय दर्जा देईल, तिच्या संरक्षणासाठी कायदा करेन. आणि म्हणून सर्व जे काही आपले आचार्यगण होते, संत महंत होते, त्यांनी तेवढ्यासाठी तिला पुन्हा निवडून दिलेली होती. आणि मनुष्य म्हणतो ना, राजकारणी हे फसवे जर असले तर काय घडू शकतं. तर राजकारणात आल्यानंतर मात्र त्या इंदिरा गांधीला विशिष्ट समुदायाच्या मतांची किंमत माहीत होती की मला यांची मतं मिळतात. आणि त्या मतांसाठी तिनं साधू संतांना दिलेला जो शब्द होता तो फिरवला. आणि मग काय झालं तर हे साधू संत बहुसंख्येनं अगदी दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतापर्यंत जवळजवळ लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी जमा झाले. आणि शांतताप्रिय आंदोलन होतं, असं नाही की हिंसक आंदोलन. शांतपणे मार्गदर्शन ह्याच्यावरनं व्यासासनावरनं केलं जायचं आणि बाकीचे संतगण सगळे ऐकत राहायचे. पण हे अधिकाधिक तीव्र होईल, कारण उपोषण असतं ना, ते उपोषण तीव्र होत जाईल याचा अंदाज येऊन बघा त्या काळच्या त्या इंदिरा गांधीच्या सरकारनं डायरेक्ट काय केलं, आदेश दिला की दिसेल त्याला काय करा, गोळ्या घाला. आणि मग या गोभक्तांवर अक्षरशः बेछूटपणे, मग तिथं लहान बालकं पण होती, महिला पण होत्या, विशेष करून जास्तीत जास्त जवळ प्रदेश असल्यामुळे मध्य प्रदेशच्या ह्याच्या जास्त होत्या, बेछूट गोळीबार केला गेला. आणि त्याच्यामध्ये गायींसोबत काही पण आणलेल्या त्या ह्याच्यामध्ये, तर गायींच्या बरोबर असंख्य अशा साधू संतांची पण त्या ठिकाणी हत्या केली गेली, म्हणजे गोळ्या घालून मारले गेले. लहान बालकं किती काय त्याचा अंदाज नाही, इतके लोक. आणि दाखवलं फक्त 3 लोक मारले गेले किती, आणि हजारोंच्या संख्येने मारले गेले होते. आणि रातोरात सर्व जे काही डेड बॉडी त्या सर्वांची विल्हेवाट लावली गेली, ट्रकच्या ट्रक भरून घेऊन गेले आणि विल्हेवाट लावली गेली. तर मग त्याच वेळेस करपात्री महाराजांना त्या ठिकाणी तुरुंगात डांबण्यात आलं, आंदोलन केलं म्हणून. तर त्यांना इतकी हळहळ वाटली की त्यांना हे नाही पटलं, म्हणजे वाटलं की माझे माझा समाज याच्यामध्ये मारला गेला. त्यांना याची हळहळ वाटली की ज्यांना आम्ही आई मानतो त्या आईला तुम्ही काय केलेलं त्या ठिकाणी मारलेलं आहे. तर निश्चित आहे की मी श्राप देतो. बघा हळहळ किती साधूची, की ज्या गायींना आम्हाला काय, आम्हाला किती त्रास द्या, आम्हाला आम्ही आमच्या मुखातनं श्राप नाही येणार, आम्हाला त्रास दिला म्हणून. तर ज्या गायीला तुम्ही या पद्धतीनं मारलं तर तुमचा वध देखील, म्हणजे तुम्ही पण त्याच दिवशी तुमचं काय असेल, अखेर असेल, गोवत्स जे हे असेल त्याच दिवशी तुमचं काय होईल, वध होईल. आणि मग त्याच दिवशी इंदिरा गांधीचा पण हत्या झाली. आणि तिचा मुलगा राजीव गांधी, त्याचा पण हत्या कधी झाली, त्या स्थितीला झाली. म्हणजे याचा अर्थ गायी विषयीचं प्रेम एवढ्यासाठी तर जीवांनी आपले स्वतःचं बलिदान दिलं ना. आजपर्यंत असंख्य गोभक्त पण या गायींना वाचवण्यासाठी या लेक्ष लोकांच्या समोर रात्रीच्या गाड्या अडवतात, त्यामध्ये मारले जातात, काही टार्गेट करून मारले जातात. हे सगळं झेलणारे, पण हे सगळे अजूनही हे सगळं होऊन सुद्धा असंख्य गोभक्त त्या गायीचं संरक्षण करण्यासाठी काय येतो, तर ती आपली माता आहे. आणि क्षत्रियाचं नव्हे, प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे की गायीचं, आपल्या मातेचं, गोमातेचं रक्षण केलं जावं. आणि आता हे रक्षण व्हावं याच्यासाठी तर आपण कार्य करतोच आहे, पण रक्षण फक्त त्या ठिकाणी कत्तलखान्यात जाण्यापासूनच होतं का, तर नाही. आज आपल्या भारत भूमीमध्ये जवळजवळ मला वाटते 56च्या पुढं किंवा 60-65च्या आसपास
वेगवेगळ्या प्रकारचे देशी वंश होते. पण आता किती आता अगदी मोठ्यावर मोठे इतकेच ते गोवंश राहिला शिल्लक. तर याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत आपण. गाई गोमाता उगाच म्हटलेलं नाही. गोमाता म्हणजे ज्या वेळेस एखाद्या महिलेच्या मुलाला जन्म देती महिला आणि दूध नसेल तर तिला पहिलं जर त्या मुलाला पचणारं जर काही दूध असेल तर ते म्हणजे आहे असं गोमातेचं दूध आपण देऊ शकतो. जर इतर दूध द्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायला लागतं. पण गोमातेचं दूध म्हटलं तर आहे असं मुलाला लागू पडतं. उलट आईपेक्षाही ते दूध जास्त पद्धतीनं चांगलं कार्य करतं. मग एवढी ताकद आहे त्या गायीच्या दुधामध्ये. सुवर्णाचा वास आहे, कारण गायीच्या पाठीवर सुवर्ण नाडी असते, ती वरचा सूर्यप्रकाश खेचते. आणि ताकद अशी की त्या सूर्यप्रकाश सूर्यकिरणांचं रूपांतर सोन्याच्या हारकामध्ये करण्याची गायीची ताकद असते नाडीमध्ये. ते एवढं सुवर्ण अमृत असणारं ते दूध प्राशन करायची संधी आपण दौडतो. घराघरामध्ये आज आपण कुत्रे, मांजर, अमुक तमुक सगळं पालन करतो, पण गायी मात्र पाळत नाही. वास्तविक आपण गायीला पाळत नसतो, गायी आपलं पालन पोषण करते. बघा, विचार करा, जशी आपली मृदा आहे, म्हणजे धरणी मातेला पण काय म्हणतो आपण? धरणी माताच म्हणतो ना. सप्तमाता आहे त्यातली माता आहे धरणी माता. का तर भरभरून आपल्याला ती अन्नधान्य देत असते आणि अन्नधान्याशिवाय आपण जगू शकत नाही. आज किती पैसा कमवला आणि दुष्काळ पडला, एखाद्या शेतकऱ्याकडे 4 पोते आणि समाजामध्ये हजारो लोक पडले, त्यांच्याकडे पैसा आहे, नाणी आहेत, सुवर्ण मुद्रा आहे, पण अन्नधान्य नाहीये. आणि ते जर ह्या सगळा पैसा घेऊन त्या कुटुंबाकडे आले तर कुटुंब म्हणेल की माझ्या मागे 10 आमच्या घरात दे, मी माझी 10 जगवायची. तो शेतकरी 2 पोती विकेल का? बघा, अख्खं संपत्ती घेऊन आला आणि म्हटलं हे घ्या संपत्ती, पण मला तुमची 2 पोती द्या. तो ती संपत्ती घेणार नाही. त्याच्या वेळेस त्याला पुढं आपल्या पुढं काय असेल? आपल्या कुटुंबाचं भरण पोषण असेल. संपत्ती उपयोगी पडत नाही. म्हणजे अन्नदान इतकं महत्वाचं. ती देणारी जेवढी धरणी माता महत्वाची, तेवढेच वेगवेगळे पदार्थ नुसत्या गायीच्या दुधापासून बनतात. हे 2 गोष्टी असल्या तर जगातलं तुम्हाला काही घेण्याची आवश्यकता नाही. मांस, अंडी खूप लांबचे. ह्या श्लोकात स्पष्ट उल्लेख आहे. भगवंतांना त्या गोष्टीची गरज नाही. गायीच्या दुधापासून काय बनतो? कित्येक प्रकारची व्यंजनं बनतील. कित्येक वेगवेगळे पदार्थ जरी दररोज तुम्ही बनवत गेला तरी ते थांबणार नाही. इतके पदार्थ. तुम्ही राजस्थानला जावा, गायीच्या मिठाई, किंवा पश्चिम बंगालला जावा, गायीच्या दुधापासून किती पदार्थ बनू शकतात तुम्ही कल्पनाही केली नसेल. आधी दूध असते, दुधाचे वेगवेगळे पदार्थ बनतात. त्याच्यानंतर त्याचं विरजन लागलं की दही बनतं. दह्यापासून असंख्य प्रकार बनतात. दही झालं की त्याचं परत तुम्ही जर मंथन केलं तर काय बनते? ताक. आणि वरती येते लोणी. लोणी उपयोगी आहे. ताकापासून असंख्य पदार्थ बनतात. लोण्याचं पुन्हा कडवलं की तूप बनते. म्हणजे एवढे सगळे गुण एका गायीच्या दुधापासून मिळत असतील तर गायी किती पुण्यवान आणि आपल्या घरात किती असणं गरजेचं आहे. बरं, तेवढंच आहे का कार्य? गायी दूध जरी देत नसली, आपले राजीव दीक्षित जी होऊन गेले, त्यांनी प्रयोगशाळेत स्पष्ट करून दाखवले की जरी गायी अगदी भाकड असेल, कुठल्याही मरणासन्न स्थितीत असेल, तरी मरेपर्यंत ती 2 गोष्टी जरूर देते. काय देते? शेण आणि गोमूत्र. या 2 गोष्टी जर तुम्ही वापरल्या ना, या 2च गोष्टी, घरातली रोगराई म्हणून तर पूर्वी सारवत होते. सारवण्यासाठी आपण आता केमिकल आणतोय, जंतुनाशक. पण गोमूत्र आणि शेणाचं इतकं जंतुनाशक दुसरं कुठलंही नाही. आणि विशेष आहे त्याच्यामध्ये जंतू तुळेच मारले जातात. कुठले? अनावश्यक आहेत. आवश्यक जंतूंची त्याच्यामध्ये वाढच होते. म्हणजे किती पूरक होतं बघा आपलं कल्चर, राहणीमान. आणि आपण सगळं सोडलं आणि हे जे चंद्रपूर आहे सगळं लाईटिंगचं, याच्यामध्ये आपण स्वतःचं आरोग्य पण आणि सगळं जे काय ऐश्वर्य हे पण काय करत चाललो? गमावत चाललो. पूर्वी गायी होती तर घरात ऐश्वर्य होतं, रोगराई येत नव्हती. आणि आता गायी नाहीये तर पैसा येतोय
पण त्याच्याबरोबर काय येतंय, आजार पण येत आहे आणि रोगराई आणि त्याच्यावारी सगळा आपला पैसा खर्च होतोय. आरोग्य तर राहणार. आज धनत्रयोदशी आहे, आरोग्यम धनसंपदा म्हणतात ना, ते आज जपलं जातंय का? नाहीये. धन्वंतरी देवता ती कशाचं प्रतीक आहे? तर आरोग्यासाठीच. मग ती प्रकट झालेली आजच्या दिवशी ते अमृत कुंभ घेऊन. मग या धन्वंतरी देवतेचा आपल्यावर इतकं उपकार आहे प्रभूजींनी, तर त्यांच्या डॉक्टर पेशामध्ये पहिलं जर स्नान कशाला असेल तर धन्वंतरी देवतेला असेल का? तिचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांना लोकांचे रोग आजार बरे करता येत नाहीत. तर मग या धन्वंतरी देवतेचा पण आज प्रकट दिन आहे. अशा पद्धतीचं गायीचं महत्व असताना सुद्धा आपण गाय घरातून काय केली, घराच्या बाहेर असायची. पूर्वी गाय कुठं होती? गोठा आधी आणि मग घर. का? तर कितीही मनुष्य मनामध्ये वाईट संकल्प घेऊन आला नाही का, त्याचं वाईट इच्छेण्यासाठी त्या घरामध्ये जर तो वाईट एनर्जी घेऊन येत असेल तर नुसतं दर्शन होतानाच त्याच्या मनातले सर्व वाईट इच्छा नष्ट व्हायच्या. आणि अति एकदम तुम्ही अगदीच काहीतरी प्रचंड पद्धतीचं असं तोटक घेऊन आला तर त्याचा परिणाम गाय स्वतःवर घ्यायची. काय करायचे म्हणजे आपण नाही का असे जादूटोणा हे करतो, तर अशा वेळेस घरातल्याला इजा न पोहोचवता ती गायी ते जे काही परिणाम होणार आहे तो सगळा स्वतःवर घ्यायची. अशामध्ये काही गाय तर मरणासीन झालेले आहे. मग हे सर्व एक माताच करू शकते, बरोबर ना? म्हणून तर मातेची दर्जा दिली, त्याच्यामध्ये स्वार्थ काहीच नाहीये, फक्त आणि फक्त दुसऱ्याला देणं. तर मग अशा गोमातेला आपण काय केलेलं आहे, विसरलेलं आहे. आपल्याला वाटत असेल की तिचा खर्च खूप आहे, तर असं काय नाही, खर्च अजिबात नसतो. घरातले कुत्र सांभाळायला मात्र जास्त खर्च येईल, पण इतकाही खर्च गोमाता सांभाळायला लागत नाही. किती बघा, आपण हॉस्टेल गाय किती जणांकडे बघितल्या तरी असतील किमान. हॉस्टेल गायीकडे किती पाणी ठेवा, त्याला पाय धरली ना तिला सुमार नसतोय किती पाणी प्यायचं. आणि चारा टाकत राहा, चारा किती टाकत राहा, तिला शरीर बिघडेल काय होईल त्याचाही सुमार नसतो. ती खात राहते खात राहते खात राहते. म्हणजे तिच्याकडं कुठल्याही गोष्टीचं कुठं थांबायचंही नाहीच आहे. पण आपली देशी गाय बघा, पाण्याची बकेट जरी ठेवली ना तरी मोजकच पाणी पिणार आणि किती चारा टाकला तरी तिला आवश्यक आहे तेवढाच खाणार. म्हणून देशी गायचं शेण बघा घट्ट असतं आणि इतर गायचं शेण हे पूर्ण पातळ असतं. तर मग हा आपण विचार केला पाहिजे की काहीतरी विशिष्ट असं बनवलेलं आहे. आज जगामध्ये सांगितलंय की O2 दूध प्या. O2 O2 म्हणजे ते येतात. A2 दूध प्या का? A1 आणि A2. A1 कशाला म्हणतात आपल्याला वाटतं A1 म्हणजे खरं एक नंबर, पण तसं नाही. A2 दूध हे देशी गायचं दूध आहे आणि A1 दूध हे हॉस्टेल या बाकीच्या गायींचं दूध जे पिल्यानं आता ब्राझील सारख्या देशामध्ये आपल्या इथून गायी निघाले. न्यूझीलंड मध्ये प्रयोग झाला की लहान बालकांना पण मधुमेह व्हायला लागला. का व्हायला लागला? रिसर्च केला की लहान बालकांना आपण काय आहार देतो, आहारामधूनच जाणार ना. लहान बालकांना दुसरं काही देत नाही, मग आहार कुठला? तर दूध. मग कुठलं दूध? तर त्या जर्सी किंवा हॉस्टेल गायींचं बघितलं, टेस्टिंग केलं तर त्यातून मधुमेह बसतो. आता जे मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याचंच कारण आहे. आणि मग आपण विचार करू शकतो मधुमेहाला जर आपण महिन्याला मला वाटतं 4-5 हजाराची तर औषधं प्रत्येकाला असतातच. आणि शिवाय ताप किती बघा, हे खायचं नाही ते खायचं नाही, जखम होऊ द्यायची नाही, इतक्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा साधी गोष्ट घरात जर देशी गाई सांभाळली तर आपल्या कुटुंबाचंच रक्षण होणार आहे, नुसतं नाही. बरं आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे आता जागा नाहीये. बघा भगवंतांची रचना अशी आहे की त्यांना माहित होतं कलियुगामध्ये माणसं असंही काहीतरी कारण सांगतील. तर पुंगनूर नावाची एक गाय, देशी गायची एक छोटी हे काय म्हणतो आपण त्याला प्रजाती, तर ती असे की ती घरामध्ये म्हटलं तरी तुम्ही जेवढा एखाद्या मोठ्या कुत्र्याचा आकार असतो तेवढ्याच उंचीचं तेवढ्याच लांबीचं एक छोटीशी गाय, पण ती दूध देते घरामध्ये. ती कुठेही पंतप्रधान मोदींच्या एवढ्या मोठ्या निवासस्थानामध्ये पण ती गाय त्या ठिकाणी आहे. भलं 2-2.5 लाख किंमत असेल सद्यस्थितीला,
पण जसं जसं प्रोडक्शन वाढत जातं तसं दर कमी येत जातो. आपण घरात ते किती सांभाळू शकतो, तर इतकं आता प्ले होत नाहीये. तर त्या गायीचं घरामध्ये कशी सेवा केली जाते तो व्हिडिओ खूप छान होता खरं. तर घरामध्ये लोक आता गायी जर पाळलं सांभाळली तर मग तुमचं पालन पोषण होईल, गायीचं नाही होणार आहे. छान. बर कुत्र्याचं जी गोष्ट असते ती शेवट दुर्गंधच निर्माण करते. गायीचं काय होत असं, गायीची गोष्ट आपण हाताने म्हटलं तरी लहान मुलं म्हटलं तरी ती घेऊ शकतात. म्हणजे आपण गोष्ट टाकली तर आपण जंतू आपण नाही ना करतो. एवढं चांगली गोष्ट असेल ती आपण काय केली, घराबाहेर काढली आणि नको त्या गोष्टी आपण घरामध्ये घेऊन आलो. तर विनंती आहे, कालचं जी वसुबार असेल तर मला आठवण करून देते की या गोमातेचा आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. ती कसाईच्या दारात तर गेलीच नाही पाहिजे. लोक शेतकरी आजकाल ते भाकडे काय करतात, विकतात. राजू ते प्रूफ करून दाखवलेलं की फक्त गायीचं शेण आणि गोमूत्र जरी तुम्ही गेला आणि शेतात टाकत गेला तरी जी भाकर म्हणून तुम्ही विकणार आहे ना त्याच्या 1000 पटीने तुम्हाला पैसे मिळतात, ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. तर हे शेतकऱ्यांना, कारण आपोआप जातात का त्यांच्या दावणीला, शेतकऱ्याला आपण आई विकतोय याचंही भान राहिलं नाही. तर आहे ते म्हणून आपण काय केलं पाहिजे, निश्चित आपली प्रगतीचं लक्षण होतं पण आता अधोगतीचं लक्षण झालं. ते जोपर्यंत होतं तोपर्यंत रासायनिक शेती नव्हती. आज रासायनिक शेतीचं पण कर्करोग हे आपल्याला पाहायला मिळतं. तर आता आपण अजून एका विषयावर बघूया की जे आरोग्य तर देते धनत्रयोदशी आणि धान्य पण पूजन करायचे. जे शेतात येतं त्या धान्याचं पण आज काय झालं पाहिजे, पूजन झालं पाहिजे. नुसती दिवाळी फक्त खाण्यापिण्याची साजरी करायची नाहीये. आता सगळ्यात मोठी मला इथं महिलांची उपस्थिती का आवश्यक होती, तर येणारा सण आहे यमद्वितीया, भाऊबीज म्हणतो ना आपण. हा भाऊबीजेला तुमच्या हातून खूप मोठं पाप होणार होतं. म्हणजे अजूनही तुम्ही थांबू नाहीच ऐकलं तर ते होऊ शकतं. तरी हे थांबवायच्यासाठी माझी तळमळ होती म्हणून या ठिकाणी महिला उपस्थित असणं गरजेचं होतं. आपला एकही सण, आपण सनातन धर्मीय आहोत, आपला एकही सणामध्ये कुठल्याही मांसाहाराची पद्धत नाही. आणि आता आपल्याला बुद्धी कशी भ्रष्ट झाली आपल्याला काय माहित नाहीये, पण आपण रक्षाबंधनला म्हणा किंवा भाऊबीजेला म्हणा अशा पवित्र सणाला आपण काय करायला लागलोय, मांसाहार. दसरा म्हणजे विजयादशमी, त्या दिवशी रावणाचा वध केला किती आनंदोत्सव आहे. आणि त्या दिवशी शस्त्रपूजा म्हणून आपण शस्त्रपूजेच्या नावाखाली काय करतो, घरामध्ये मांसाहार शिजवतो आणि म्हणतो त्या शस्त्रांना नैवेद्य लागतो. शस्त्रांना नैवेद्य असं नाही लागत बरं का. जे शस्त्र धारण करतात ना, जे क्षत्रिय होते त्यांच्याकडे, आता तुमच्याकडे वेळ्याशिवाय आणि खुरप्या आणि काय द्या ह्याच्याशिवाय दुसरं कुऱ्हाडीशिवाय दुसरं काही शस्त्रच राहिलं नाही. तर हे शस्त्र नव्हते, हे रक्षणासाठीची शस्त्र असायची. या शस्त्रांना ज्यावेळेस त्या तलवारी मधून काढल्या जायच्या आणि पुन्हा त्याच्यामध्ये ठेवायच्या असल्या ना तर स्वतःच्या हाताचं रक्त या ठिकाणी दिलं जायचं. म्हणजे त्याच्यावर फिरवायचं. इतकी दार असायची की नुसतं हे झालं तरी त्याला रक्त लागायचे आणि मगच ते. आजही शीख समाज जर ते कृपाण असतं काढलं ना तर स्वतःच्या पोटाचं रक्त लावतो मगच ते आतमध्ये म्यान करतो. नाही तर पुढच्याचं तरी रक्त घ्यायचं, शत्रूचं तरी रक्त, किंवा मग नसेल तर मग स्वतःचं तरी रक्त लावायचं आणि त्या म्यान करून ठेवायच्या. ज्यावेळेस एखाद्यावर विजय प्राप्त करून तो क्षत्रिय योद्धा ज्यावेळेस यायचा त्यावेळेस ती राणी असायच्या ना त्यावेळेस ते तिलक करायला उभं राहायच्या. कारण तुम्ही सुखरूप आला आणि शत्रूवर विजय प्राप्त करून आला. तर त्यावेळेस आल्या आल्या तो क्षत्रिय राजा पहिला तलवार ती बाहेर काढायचा आणि बाहेर काढल्यानंतर ती राणी जी होती ती त्या तलवारीवर बोट चालवायची आणि तो जो रक्ताचा हे ना त्या रक्तानं ते आपल्या नवऱ्याला तिलक करायचे. हा उद्देश आहे. तुम्ही कुठं ते घरात मांसाहार शिजवून त्याचा नैवेद्य दाखवत बसला, काहीच नाही. म्हणजे आपण आपल्या हातानं, बरं दुसऱ्या दिवशी आपण खाऊ शकत नाहीये का, 4 किलोच्या ऐवजी 10 किलो आणून खा की, कोण तुम्हाला नको म्हटलं. पण त्या दिवशी ज्या दिवशी आपला सण उत्सव आहे त्या दिवशी आपण या पद्धतीचं आपल्याला 365 दिवसातले सण उत्सवाचे दिवस सोडले तर बाकी वेळेस तुम्ही खाताच आहे की.
पण त्या दिवशी पण आपण अशा पद्धतीच्या कृती करायच्या म्हणजे हे पूर्ण लज्जास्पद गोष्ट आहे. आता यमद्वितीयेचं महत्व सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल की यमद्वितीयेला भाऊबीजेला आपण काय पद्धतीनं पाप करत होतो, आतापर्यंत करत आलोय. पूर्वी नव्हती प्रथा, आता चालू झाली, पण ती विचित्र प्रथा आहे. आपला धर्म भ्रष्ट करणारी प्रथा आहे. तर ही प्रथा थांबली पाहिजे. यम भाऊबीज म्हणतो आपण, कधी चालू झाली आपल्याला माहित नाही. सण का उत्सव साजरा करतो आपल्याला माहित नाही. यमद्वितीया त्याला म्हणतात. काय म्हणतात? यमद्वितीया. कधीपासून चालू झाली तर सूर्यदेवाची पत्नी होती छाया. छायाला 2 मुलं, एक कोण? यमराज आणि दुसरी यमुनामय्या, यमी. यम आणि यमी 2 मुलं. दोघांमधलं बहीण भावाचं प्रेम इतकं अटूट होतं की लग्न झाल्यानंतर मात्र यमुना माता तिच्या सासरी गेली आणि यांच्याकडे मात्र जबाबदारी आहे. यमराजाकडे जबाबदारी कशाची? प्राण हरवून न्यायची, बरोबर ना? आता किती जणांना असं वाटतं की यमराज आपल्या घरी यावे? प्रश्न आहे माझा. एकही व्यक्ती सापडणार नाही. यम म्हणणार कुठं दुसरीकडे जावं, पण माझ्या घरी नको. मग या यमदेवांना कामच तसं, मृत्यूशिवाय कोणाला घेऊन जायचंच नाही. तेवढंच काम त्यांना दिलेलं. त्यांनाही खेद वाटायचा की या गोष्टीमुळे मला कोणी निमंत्रित करत नाही. मात्र यमुना देवी त्यांना वारंवार म्हणायची की माझ्या घरी या. मग वारंवार विनंती, मित्रांसहित या, मी तुमचा आदरातिथ्य करेन, पण वेळ काढून थोडा वेळ. आता यांना मुळात वेळ नव्हताच. हे सगळे जीवांचं मार्गी लावायचं हे त्यांच्याकडे कार्य म्हणजे वेळ कुठे. पण तरी पण त्यांनाही मनात संशय वाटायचा की लोक माझ्याकडे कार्यच असं आहे की मी एखाद्याच्या घरात गेलं, माझी सावली पडले तर विनाकारणाचं काय व्हायचं, त्यांच्यावर संकट यायचं. आणि त्यांना असं वाटायचं विनाकारण यांना घरी बोलवलं. तर म्हणून ते जात नव्हते. पण वारंवार बहिणीची विनंती ऐकून 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 एक तिथी त्यांनी दिली की या तिथीला मी त्या ठिकाणी येईन. ती तिथी होती कार्तिक शुक्ल द्वितीया. त्या कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमराजजी आले. आल्यानंतर त्या बहिणीला इतका, यमुना मातेला इतका आनंद झाला. तिनं त्यांचं स्वागत केलं. घरात आणल्यानंतर छानपैकी तिनं वस्त्र नाव घातलं, म्हणजे आंघोळ करायला पाणी दिलं. त्यांना स्नान केल्यानंतर वस्त्र प्रदान केली, म्हणजे दिली नवीन वस्त्र. आज आपण वाट बघत असतो बहिणी की भाऊच काय आणतो का काय, नाही आणलं तर थोडंसं मनामध्ये थोडंसं मला वाटलं नाही का असं काहीतरी आणेल, पण आणलंच नाही. तर बघा आपण कुठल्या पद्धतीने साजरी करतोय, काय पद्धतीने साजरी केली जावी. तर मग त्या ठिकाणी ते आल्यानंतर आदरातिथ्य छान झालं. मिष्टान्न दिलं. काय म्हणताय? भोजनाला काय दिलं त्यांनी? मिष्टान्न दिलं. आणि त्यांना आदरात, कारण त्यांच्या आयुष्यात हा प्रसंगच नव्हता. कार्यच असं की कोणी इन्व्हाइट करत नव्हतं. आदरातिथ्य तर लांबची गोष्ट, म्हणजे आवर्जून बोलवणं आणि आदरातिथ्य करणं त्यांच्या जीवनाचा भागच नव्हता. त्यांना इतकं छान वाटलं ते. मग आनंदी असलेला मनुष्य बघा काय करतो, वर देतो, काहीतरी देतो. तर त्यांना त्या दिवशी इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात त्यांनी त्या दिवशी जेवढे नरकामध्ये होते ना त्या सगळ्यांची मुक्तता करून टाकली. आजच्या दिवशी जे कोणी नरकामध्ये आहेत ना तेवढ्या सगळ्यांना मी मुक्त करून टाकतो, एवढा आनंद झाला. मग त्यांना कोणीतरी जागा केला, हो असं केलं तर नरकात पाप करते लोक आणि यमदूतेला तुम्ही त्यांना मुक्त करून द्याल. मग इकडं नियम अटींचं सगळं गोंधळ उडून बसेल. दुसरा काहीतरी वर द्या. मग त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे, मी एक वचन देतो की आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला निमंत्रित करेल, आवर्जून बोलवेल आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी गोड मिष्टान्न खाऊ घालेल, ओवाळेल, त्याला तिलक करेल, ओवाळेल त्याला तिलक करेल आणि वस्त्र प्रदान करेल, त्याला छोटस काहीतरी गिफ्ट देईल, म्हणजे वस्त्रच फक्त देईल आणि त्याच्या आयुष्याची कामना करेल. तर काय, तर या ठिकाणी यमराजांनी तिला वचन दिलं की जर कोणी अशी बहीण करेल त्या दिवशी येणाऱ्या भावाला आकस्मिक मृत्यू येणार नाही, हे मी वचन दिलं. आकस्मिक म्हणजे मृत्यू प्रत्येकाला येणारच आहे, असं नाही की मी मृत्यू टाळणार आहे, पण अकस्मात म्हणजे आपण म्हणतो ना ऍक्सिडेंटल मृत्यू मध्ये आधीच कधीतरी आला असं नाही, तो अकस्मात मृत्यू मात्र येणार नाही. आणि त्याने अजून एक वरदान दिलं की जो भाऊ
त्या यमुनामध्ये म्हणजे वृंदावनामध्ये असणाऱ्या यमुना नदी स्नान करेल ना, तो कायमस्वरूपी काय होईल? मुक्त होईल. म्हणजे एवढं मोठं वचन त्यांनी आपल्याला ज्या दिवशी दिलं, त्या दिवशी ते म्हणतात की मी तुम्हाला पाप केली असली तरी पापातनं काय करून टाकेन? मुक्त करून टाकेन. तुम्ही घरी बोलवताय आणि त्याच्या माथ्यावरून तुमच्या माथ्यावर वेगळंच पाप करून ठेवताय. बरोबर की चूक आहे? नाही ना? त्या मांसाहार नसला तर भाव आपल्या घरी येणारच नाही का? मांसाहारासाठी भाव येतो का बहिणीसाठी येतो? बहिणीसाठी येतो ना. मग त्याच्या आपण कल्याण का साधायचंय का त्याचं आपण पूर्णपणे वाटोळं करून टाकायचं? काय करायचं? कल्याणासाठी बोलवतो ना आपण, पण होतंय वाटोळं. कारण आपण कृती अशी करतो की आपल्याला सण उत्सवाचं काय प्रथा आहे, कशासाठी हे काहीच माहित नाही, फक्त करायचं म्हणून करत आलो आपण सण. तर कृपया विनंती आहे, या भाऊबीज पासून आपण ही प्रथा बदलाल. तुम्ही जेवढे उपस्थित आहे एवढ्यांनी जर प्रथा बदलली आणि इतरांना आपल्या पाहुण्यांना सांगितलं तर हे परत एकदा आपण योग्य संस्कृतीकडे जाऊ आणि आपल्या भावाचं आणि आपलंही कल्याण होईल. आपल्या घरात मला सांगा, जिथं हत्या होत असेल तिथं यमराज जरी ते म्हणतील मी तर उलटा तुला शाप देतो, तिथं जर लवकरात लवकर अपघाती मृत्यू होऊ दे. कारण तू या दिवशी काय करतोय? एखाद्या निष्पाप जीवाचा तू काय करतोय? बळी घेतोय. आलं लक्षात तुमच्या? आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात की आज